मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, जून 2020 मध्ये जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेमध्ये पेपर 1चा जो पेपर आहे त्याच्यामध्ये जो ए सेट आहे त्या ए सेटमध्ये पेपर 1 मध्ये युनिट नंबर 1 जो आहे त्याचं नाव आहे टीचिंग ॲप्टिट्यूड. तर त्यातले 5 प्रश्नांची चर्चा आज आपण करणार आहेत. तर चला बघूयात आपण ते 5 प्रश्न. पहिला प्रश्न आहे, विमर्शी अध्यापन म्हणजे टिंबटिंब होय. अध्ययनाबाबत विचार करण्याची प्रक्रिया, अध्ययनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया, अध्यापनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया, अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया आणि अध्ययनाबाबत विचार करण्याची रेषीय प्रक्रिया. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण प्रश्न वाचतोय त्यावेळेस व्यवस्थित वाचायचं. म्हणजे काय, रिफ्लेक्टिव्ह टीचिंग, रिफ्लेक्टिव्ह लर्निंग आहे का, नाही आहे. रिफ्लेक्टिव्ह काय आहे, टीचिंग आहे. इज अ म्हटल्यावर सायकलिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग होणार आहे का, नाही होणार आहे. मग ते सायकलिक असेल किंवा लिनियर असेल पण ते अबाउट टीचिंग होणार आहे, बरोबर. म्हणून डी ऑप्शन जो आहे लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग हा देखील होणार नाही, कारण इथं लर्निंग शब्द आहे. आता दुसरा जो आहे ऑप्शन 2 राहिलेले आहे त्यापैकी आपलं एक उत्तर बरोबर आहे. पहिल्यांदा तर हे बघणं गरजेचं आहे की रिफ्लेक्टिव्ह टीचिंग जे आहे हे रिफ्लेक्टिव्ह टीचिंग म्हणजे नेमकं काय, तर त्याला मराठीमध्ये आपण चिंतनशील अध्यापन देखील म्हणतो. मग ह्या चिंतनशील अध्यापनामध्ये काय महत्त्वाचं आहे, तर 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठल्या कुठल्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट आहे प्लॅनिंग, दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे टीचिंग आणि तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे ॲसेसिंग. तर अशा पद्धतीने ही 3 गोष्टी अतिशय महत्त्वाचे आहेत. मग याच्यामध्ये एक सायकलिक प्रोसेस आहे. म्हणजे रिफ्लेक्शन ज्यावेळेस आपल्याला बघायचं असतं, म्हणजे समजा आता लिनियर तर होणार नाही, कारण लिनियर एका लाईनमध्ये असं पुढं जात राहणार आहे, असं तर होणार नाही. सायकलिक म्हणजे काय, समजा इकडं तुम्ही टीचर आहात, इकडं तुमचे विद्यार्थी आहेत, तर हे इथून टीचिंग इथे जाईल, परत तुम्हाला फीडबॅक मिळेल, तो तुमच्याकडे येईल आणि मग तुमच्या टीचिंगमध्ये सुधारणा होईल, परत तुम्ही टीचिंग कराल, परत तुम्हाला फीडबॅक मिळेल. अशा पद्धतीची ही सायकलिक प्रोसेस आहे, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायला पाहिजे. मग ती सायकलिक प्रोसेस कशाची आहे, तर ती सायकलिक प्रोसेस जी आहे ती टीचिंगची आहे. मग इथं टीचिंग हा शब्द कुठे आला, इथं सीमध्ये आलेला आहे. मग सायकलिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग हे याचं उत्तर असणार आहे. आणि त्याच्यामध्ये प्लॅनिंगला महत्त्व आहे, टीचिंगला महत्त्व आहे आणि जे तुम्ही टीचिंग केलेलं आहे त्याचं असेसमेंट पण झालेलं असलं पाहिजे आणि मग तुमच्या प्लॅनिंगमध्ये टीचिंगमध्ये सुधारणा करता येते. हे आहे रिफ्लेक्टिव्ह टीचिंग आणि उत्तर आहे सी, सायकलिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग. दुसरा प्रश्न काय बघा, शिक्षकाने टिंबटिंब ओळखून अध्यापन केले पाहिजे. पर्याय काय आहेत, विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती, विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, पालकांची आर्थिक स्थिती, पालकांमधील व्यक्तिभेद. आता अ टीचर शुड आयडेंटिफाय डॅश अँड टीच अकॉर्डिंगली. म्हणजे शिक्षकाने हे ओळखायचं आणि अध्यापन करायचं आहे. आता आर्थिक स्थितीचा त्याच्याशी जास्त संबंध येत नाही, म्हणजे विद्यार्थ्याची आर्थिक स्थिती हे मॅटर करत नाही, पालकांची आर्थिक स्थिती हे देखील टीचिंगमध्ये मॅटर करत नाही. मग राहिला काय प्रश्न, विद्यार्थ्यामधील व्यक्तिभेद आणि पालकांमधील व्यक्तिभेद. रोज शिक्षकाच्या समोर कोण आहे, विद्यार्थी आहे. त्याचे जे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आहेत किंवा व्यक्तीमध्ये भेद आहे. काही मुलं बघा खेळात खूप पुढं असतात, अभ्यासात मागं असतात. काही मुलं अभ्यासात पुढं असतात, खेळात मागं असतात. काही मुलं या दोन्हीत पण मागे असतात पण अभिनयामध्ये पुढं असतात. काही मुलं अभिनयामध्ये कमी असतील पण अभ्यासामध्ये पुढे असतात. असे जे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस आहेत ते तुम्ही जाणून तुम्हाला टीचिंग करायचं आहे. म्हणून तुमचं उत्तर असणार आहे बी,
इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग स्टुडंट्स. पालकांचा व्यक्तिभेद ओळखून एवढा उपयोग होणार नाही, त्यामुळं तुमचं उत्तर बी आहे. विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद, शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून अध्यापन केले पाहिजे. पुढचा प्रश्न काय बघा. स्वयंप्रभा हा उच्च दर्जाचे शैक्षणिक कार्यक्रम प्रक्षेपित करण्यासाठीच्या टिंबटिंब चॅनलचा समूह आहे. आणि इथं उत्तर ॲक्च्युली 32 DTH असायला पाहिजे होतं, कारण जेव्हा ही परीक्षा 2020मध्ये झाली त्यावेळेस त्यांचे चॅनल किती होते, 32 झाले होते. पण ॲन्सर की येईपर्यंत त्यांचे 34 DTH झाले होते. 34 DTH चॅनल यांचे झालेले आहेत. म्हणून सेटवाल्यांनी जी फायनल ॲन्सर की दिली त्याच्यामध्ये हा आकडा लिहिला, 9 आकडा. म्हणजे ना ए, ना बी, ना सी, ना डी, 9 आकडा. मग तुम्ही म्हणाल की हा 9 आकडा कशासाठी दिला आहे, याचा अर्थ काय होतो. तर याचा सरळ सरळ अर्थ आहे नो ऑप्शन इज करेक्ट ऑर क्वेश्चन इज रॉंग. क्वेश्चन रॉंग कसं झाला बघा, कारण आत्ता DTH 34 आहेत. काही मुलांनी त्याचं उत्तर 32 लिहिलं असेल किंवा 34 लिहिलं असेल. आणि तुम्हाला आत्ता सांगतो की आज अखेर त्याची संख्या झालेली आहे 40. म्हणजे याचा अर्थ आत्तासुद्धा म्हणजे ही संख्या स्वयंप्रभाची जी चॅनल्स आहेत त्याची संख्या जी आहे ती वाढतच आहे. त्याच्यामुळं इथं ज्या मुलांनी याचं उत्तर काहीही दिलं असेल पण ज्यांनी हा अटेम्प्ट केला असेल त्यांना इथं 2 मार्क मिळून गेलेली आहेत. त्यामुळं याचं उत्तर डायरेक्ट टू होम DTH हे लक्षात ठेवा, पण त्यांच्या चॅनलची संख्या सध्या तरी 40 आहे हे देखील लक्षात ठेवा. मात्र या प्रश्नाचं उत्तर त्यांनी अनुत्तरित ठेवलेलं आहे आणि प्रत्येक मुलांनी या प्रश्नाला ज्यांनी अटेम्प्ट केलं त्यांना 2 मार्क इथं आरामात भेटून गेलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न काय आहे. अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. अ ट्रॅडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टम इन्क्लूड्स. पारंपरिक अध्यापनामध्ये कशाचा समावेश होतो, म्हणजे 3चा समावेश होत नाही. मग स्मार्ट बोर्डचा समावेश होणार आहे का, पारंपरिकमध्ये नाही होणार. डिजिटल बोर्डचा होणार आहे का, नाही होणार. राहिले कोण, 2, व्हाईट बोर्ड आणि त्रिमितीय प्रतिकृती. आता व्हाईट बोर्ड देखील हे आधुनिकतेचं लक्षण आहे, म्हणून त्रिमितीय प्रतिकृती जी आहे, 3 डायमेन्शनल मॉडेल जे आहे ते पारंपरिकमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वापरले जात होते. त्यामुळं हे जे आहे याचा समावेश मात्र अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये त्रिमितीय प्रतिकृतीचा समावेश होतो. अ ट्रॅडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टम इन्क्लूड्स 3 डायमेन्शनल मॉडेल. 5वा आणि शेवटचा प्रश्न बघूयात. प्रश्न काय बघा. शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात, याला टिंबटिंब म्हणतात. अ टीचर गोज थ्रू द स्टुडंट्स नोटबुक्स अँड गिव्स रिमार्क्स. दिस इज कॉल्ड ॲज. काय आहे, नोंदवही तपासणी आहे का हो, एवढा साधा अर्थ तर होणार नाही. दैनंदिन शेरे आहेत का, एवढा साधा अर्थ होणार नाही. आता राहिला प्रश्न मूल्यमापन आहे का मूल्यांकन आहे. तर ॲसेसमेंट आणि इव्हॅल्युएशन, सर्वसमावेशक जी कन्सेप्ट आहे ती आहे इव्हॅल्युएशन. शिक्षक मुलांचं काय करतो, मूल्यमापन करतो. मूल्यांकन हे एक छोटी कन्सेप्ट आहे, मूल्यमापन ही कन्सेप्ट मोठी आहे. त्याच्यामुळं मूल्यमापन हे उत्तर त्याचं असणार आहे. अ टीचर गोज थ्रू द स्टुडंट्स नोटबुक्स अँड गिव्स रिमार्क्स. दिस इज कॉल्ड इव्हॅल्युएशन. दिस इज कॉल्ड इव्हॅल्युएशन. त्यामुळं उत्तर आहे सी, इव्हॅल्युएशन. इव्हॅल्युएशन. तर अशा पद्धतीने जून 2020मध्ये जी परीक्षा झाली होती त्याच्यातील टीचिंग ॲप्टिट्यूडचे जे 5 प्रश्न आहेत आणि त्याची करेक्ट उत्तरं, पण ती करेक्ट उत्तर देत असताना काही ट्रिक्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ संपूर्ण बघितला त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी आहे. धन्यवाद.